पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात राजगुरू नगरच्या पूर्वेस 3.5 मैलावर निमगाव हे गाव आहे। नवसाला पावणारा, सर्व कामना पूर्ण करणारा असा जागृत देवस्थान म्हणून लौकिक असलेल्या खंडोबाचे एका टेकडीवर भव्य असे मंदिर आहे। 26 नोव्हेंबर 1424 या दिवशी निमगावच्या भाविक भक्तांना असा दृष्टांत मिळाला की गावातील एका निर्जन स्थळी खंडोबाचे वास्तव्य आहे। गावकऱ्यांनी ती जागा शोधली। तेथे त्यांना स्वयंभू लिंगे व भंडारा सापडला। तेव्हा गावकऱ्यांनी भक्तिभावाने पूजा अर्चा करून एक छोटेसे मंदिर बांधले। निमगाव हे इतिहास प्रसिद्ध गाव। निमगाव येथील भीमा नदी काठचा चंद्रचूडाचा वाडा हा हुबेहूब पुण्याच्या शनिवार वाड्यासारखा होता। चंद्रचूड हे पेशव्यांचे दिवाणजी होते। घरातील कलहावरून राघोबादादा पेशव्यांनी बाजीरावास निमगाव येथे आणून ठेवले होते। निमगावच्या वेशीवरच एका टेकडीवर खंडोबाचे देवस्थान आहे। मंदिराभोवती भव्य तटबंदी असून तटाच्या पूर्वेस नगारखाना आहे। मंदिरात जाण्यासाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण असे 3 मोठे दरवाजे आहेत। यापैकी पश्चिम दरवाजा कायम बंद असतो, तर यात्रेच्या अथवा विशेष दिवशी दक्षिण दरवाजा उघडला जातो। त्यास निमगाव दरवाजा असेही म्हणतात। पूर्वेस मुख्य द्वार असून त्यास दावडी दरवाजा असे म्हटले जाते। या दरवाजा बाहेर 2 देवड्या असून त्यात हनुमान व गणपती यांच्या मूर्ती आहेत। मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर 3 दगडी दीपमाळा व 2 दीपमाळांचे चौथरे आहेत। दोन्ही दीपमाळांवर शिलालेख कोरलेले दिसतात। मंदिरासमोर मोठी घंटा असून ती पोर्तुगीज घडणीची आहे। गाभाऱ्यात मध्यभागी योनियुक्त स्वयंभू लिंगे तसेच बाणाई मल्हारी, मल्हारी माळसा, भैरव व जोगेश्वरी यांच्या धातूच्या मूर्ती आहेत। या मूर्तीच्या पलीकडे उभी बाणाई, बैठा मल्हारी व बैठी म्हाळसाबाई यांच्या दगडी मूर्ती भिंतीत बसविलेल्या आहेत। खंडोबाच्या हातात तलवार, डमरू, त्रिशूल व पानपत्र आहे। गाभाऱ्यातील घंटा व नगारे पूजेच्या वेळी वाजविले जातात। देवाचे पितळी व तांब्याचे मुखवटे स्वयंभू लिंगावर चढवले जातात। पितळी मुखवट्यास चंपाषष्ठीच्या दिवशी दागिने घालून बाहेरील मंडपात दगडी कासवाच्या ठिकाणी ठेवले जाते। चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या, दसरा व दिवाळीत येथे मोठे उत्सव साजरे केले जातात। या चैत्र पौर्णिमेला होणारी खंडोबाची यात्रा फारच मोठी असून त्यात साधारण 7 ते 8 लाख भाविक येथे येतात व देवाचे दर्शन घेतात। चैत्र महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला हिंदू खाटीक समाजाच्या वतीने भंडारा आयोजित केला जातो। यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 30 ते 35 हजार समाज बांधव येथे एकत्र येतात। या दिवशी सर्वजण भीमा नदीच्या काठावर जाऊन आपल्या देवांचे टाक घेऊन त्यास आंघोळ घालतात। नंतर ते टाक घेऊन देवाच्या भेटीसाठी देवळात आणले जातात। या प्रथेला गाठभेट असे म्हटले जाते। त्यांची पूजा करून सर्व देव घोंगडीवर मांडले जातात। संध्याकाळी सभा मंडपात भंडारा, खोबरे एका पांढऱ्या कपड्यात घेऊन तळी भरण्याचा कार्यक्रम होतो। यातील 5 तुकडे देवापुढे वाहून बाकीची तळी मंदिराभोवती फेऱ्या मारून उधळली जातात। संध्याकाळी खंडोबाच्या पालखीची मिरवणूक निघते व संपूर्ण आसमंत येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट या ललकाऱ्यांनी दुमदमून जातो। हे सर्व मंदिर सयाजीराव गायकवाडांनी बांधलेलं आहे। काय जे लिंग आहे उपजत लिंग आहे, स्वयंभू आहे। हे महाराजांना प्रसन्न झाल्याच्यानंतर महाराजांनी संपूर्ण मंदिर बांधलं सयाजीराव गायकवाडांनी। आणि हा शंकर अवतार आहे, राक्षसाचं रूप धारण केलेलं आहे। मल्ली आणि महिषासूर मारण्यासाठी असे कर्नाटक पालीवरून जेजुरीवरून निमगाववरून धामणी असा प्रवासात आलेले आहे। खंडोबा हे खाटीक समाजाचे कुलदैवत। याच समाजातील खंडूजी घोडके सरदार गायकवाड यांच्याकडे खंडोबाची पूजा अर्चा व मंदिराची देखभाल करण्यासाठी होते। या मंदिराचा कळस सोन्याचा असल्यामुळे एकदा दरोडेखोर तो चोरण्यासाठी मंदिरात आले। तेव्हा खंडूजी घोडके व इतर जण त्यांना प्रतिकार करू लागले, पण दरोडेखोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचा टिकाव लागला नाही। परिस्थिती हाताबाहेर जाताच खंडूजी घोडके खंडोबाचा धावा करू लागले। त्यांची आर्त विनवणी ऐकून खंडोबा प्रसन्न झाला
आणि चमत्कार झाला. सर्व दरोडेखोर आंधळे झाले. ही खबर सरदार गायकवाड यांच्या कानी जाताच सर्वजण मंदिरात धावले. ही परिस्थिती पाहताच त्यांनी खंडूजी घोडके यांना ध्यानमग्न अवस्थेतून जागे केले. दरोडेखोरांनी शरणागती पत्करताच ते पुन्हा ध्यानमग्न अवस्थेत बसले व खंडोबाची प्रार्थना करून दरोडेखोरांची दृष्टी पुन्हा आणली. हा चमत्कार साऱ्या गावकऱ्यांनी पाहिल्याने सरदार गायकवाड यांनी खंडोबाला साक्षी ठेवून खंडूजी घोडके यांना कळसाचे मानकरी म्हणून घोषित केले. तेव्हापासून चैत्र पौर्णिमेला घोडके घराण्याचे वंशज निमगावच्या खंडोबास कळस घेऊन येतात. सध्याचे वंशज नामदेव धोंडीबा घोडके व त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर नामदेव घोडके मुरबाड तालुक्यातील म्हसा येथून मंदिराचा कळस घेऊन येतात. या कळसाची विधीपूर्वक पूजा करून तो मंदिराच्या शिखरावर चढवला जातो. नंतर चतुर्थीला उतरवून त्याची पूजा केली जाते. याच चतुर्थीला हिंदू खाटीक समाजाचा भंडारा आयोजित केला जातो आणि सर्व भाविक त्याचा लाभ घेतात.